नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत हीच स्वामी चरणी प्रार्थना. तर आज नवरीच्या घागऱ्याचं ब्लाऊज कटिंग करायचे आणि बाकी सर्व राहिलेले ब्लाऊज पण कटिंग करायचे. तर त्याची कटिंग कशी करायची, ब्लाऊजचं घागऱ्याचं वर्क कसं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात पहिले ना आधी मी हे बाकीचे जे साधे अस्तरचे ब्लाऊज आहे ते कटिंग करून घेणार आणि त्यानंतर घागऱ्याचं ब्लाऊज कसं कटिंग करायचं ते दाखवते मी तुम्हाला. तर घागऱ्याचे ब्लाऊजची डिझाईन, प्रत्येक घागऱ्याची डिझाईन वेगवेगळी, वर्क वेगवेगळं अशा प्रकारचं असतं. आणि ह्या ज्या घागऱ्याची डिझाईन आहे ना ती पण थोडं वेगळ्याच प्रकारची. गळ्या खूप मोठा आणि फ्रंट साईडचा गळा पण छोटा अशा प्रकारचा गळा आहे. तर तो आपल्याला बरोबर ॲडजस्ट करून कट करायचा. आणि मी तुम्हाला दाखवते आता ब्लाऊज कसं कटिंग करायचं घागऱ्याचं. काही वेळेस बोटनेक टाकता येतं, काही कधीतरी मग असं आपण प्रिन्स कट टाकून पण असं पण कट. बऱ्याच मैत्रिणींना घागऱ्यावरचं ब्लाऊज कसं कटिंग करायचं ते कळत नाही. आणि खरंच आहे, ते घागऱ्याचे गळेच असे असतात किंवा रेडीमेड गळेच असे असतात की ते आपल्याला व्यवस्थित कट पण नाही करता येत. घागऱ्याचं ब्लाऊज कसं कटिंग करणार आहे ते दाखवते. आता हे जे ब्लाऊज आहे ना तर याचा वर्क आणि दोघं पण साईडला कोणतं पॅटर्न कुठं टाकायचं, कोणतं कसं ॲडजस्ट करायचं ते दाखवते तुम्हाला. आता हा जवळजवळ तिसरा घागरा आहे हा. हे जे आहे ना हे नवरीचं घागऱ्यावरचं ब्लाऊज आहे. तर पूर्ण वर्क आहे यामध्ये आणि गळा पण बघा कसा दिलेला आहे याचा गळा. हे बघा मी तुम्हाला दाखवते गळा कसा आहे. खूप मोठा गळा आहे आणि बाहीला पण असं टाकलं दिलेली डिझाईन. म्हणजे ही फ्रंटला म्हणजे ही फ्रंटची डिझाईन असेल आणि ही बॅक साईडची डिझाईन आहे. आणि इथं ही जी लेस दिलेली ना ती बाहीला टाकायची आहे. अशा प्रकारचं हे बघा. हे घागऱ्यांचं असंच आहे, कोणताच गळा असं व्यवस्थित मापात येत नाही. शिवताना तर खूप सारा प्रॉब्लेम होतो. इथं हे जे आहे ना हे 25 तारखेच्या नवरीचं ब्लाऊज आहे घागऱ्यावरचं. आणि हे जे आहे हे सप्तपदीचं ब्लाऊज आहे आरी वर्कमध्ये. याचा पण गळा असा आहे, इथं पूर्ण हा गळा आहे, खूप मोठा गळा आहे हा. आणि बाहीला पण असं आरी वर्क आहे. अस्तर काढून झालेले, हे ताग्यातले अस्तर काढले. आणि हे जे आहे ना हे हळदीची साडी आहे, तिची हळदीची साडीवरचं ब्लाऊज आहे हे. आणि याला मी बॅक साईड डिझाईन करणार आहे. आणि ही जी अजून एक हळदीची साडी ही पण खूप छान सुंदर. याची ना डबल लेअरमध्ये स्लीव्ज बनवणार आहे मी. हे बघा ही अशी छान दिसेल मस्त. असा नेट टाईप कपडा आहे आणि साडी पण तशीच आहे. आणि ही पण एक साडी आहे तिचीच बघा. ही पूर्ण बॉर्डर काट आहे. ही पण 3/4 टाकायचं आहे. आणि आता हे बघा असे स्टिकर लावून ठेवते. असे स्टिकर लावले की मग आहे ना चिठ्ठी लावली मग कोणताही ब्लाऊज कसंही शिवायचं असलं जास्त दिवस जरी झाले तरी आपल्या लक्षात राहतं. मग घागऱ्याचं ब्लाऊज कटिंग करताना सगळ्यात पहिले मी काय केलं, ताग्यातलं 1 मीटर अस्तर काढून घेतलं. अस्तर ताग्यातलं 1 मीटर अस्तर राहिलं का 3/4 स्लीव्ससाठी व्यवस्थित येतं आणि कुठे जॉईंट पण द्यायला लागत नाही. आणि ब्लाऊज शिवताना आपल्याला जॉईंट वगैरे देण्यातच आपले 2-5 मिनटं निघून जातात. मग मी जास्तीत जास्त ताग्यांचा वापर करते. आणि आता याचं आहे ना घागऱ्याचं ब्लाऊज कसं कटिंग करायचं. तर मी आहे ना 1-2 ठिकाणी म्हणजे माझ्याकडे जे कस्टमर आलं होतं ना तर त्यांनी सांगितलं की एका ताईंनी असं ब्लाऊज शिवून दिलं होतं त्या नवरीचं की पूर्ण गळा म्हणजे हा जो गळा आहे ना डायरेक्ट असं म्हणजे शोल्डर खांद्यापर्यंत येत होतं. आणि मग त्यांनी कसं कटिंग केलं असेल, मग माझं ते नंतर लक्षात आलं की त्यांनी काय केलं, अस्तर म्हणजे जो घागऱ्याचा गळा असतो ना तर तो घागऱ्याच्या गळ्यावरच डायरेक्ट कटिंग केलं. म्हणजे तो गळा किती मोठा आहे काय मोठा, म्हणजे फक्त गळा घ्यायचा म्हणून तसं नाही करायची कटिंग. तर आधी जे आपण अस्तर कटिंग करतो ना तर अस्तर आपल्याला किती मापाचं पाहिजे, आपण जे कस्टमरचं ब्लाऊज शिवायचं आहे ना तर त्या मापात आपण अस्तर कटिंग करून घ्यायचं. अस्तर कटिंग केल्यानंतर पूर्ण अस्तर कटिंग झाल्यानंतर मग घागऱ्यावरचा जो गळा आहे ना तर त्या गळ्यावर आपण व्यवस्थित ठेवून आणि हा
अस्तर ठेवून आणि मग व्यवस्थित फिनिशिंग द्यायची असते ब्लाऊजला. कारण की काय होतं, घागऱ्यांचे गळे किंवा रेडीमेड ब्लाऊजचे गळे खूप मोठे असतात आणि त्यानुसार जर आपण तसं जर कटिंग करत गेलं ना तर जास्त मोठं होऊन जातं ते ब्लाऊज. मग आधी पहिले अस्तर कटिंग करून घ्यायचं. अस्तर कटिंग झाल्यानंतरच आपल्याला मग जो गळा आहे ना तर गळा व्यवस्थित टाकायचा. तर हे बघा, आता मी हे जे ब्लाऊज आहे ना तरी पूर्ण टाकून झालेले आहे. तर स्लीव्ज जी आहे ना तर ती पण अशी 3/4 टाकलेली आहे इथं. आणि कुठल्याही ब्लाऊज कटिंग करताना काय करायचं, आपण जे सगळ्यात पहिले अस्तर ब्लाऊज पीस जे असतं त्याचं व्यवस्थित मेजरमेंट बघायचं, किती येतं काय येतं, आणि त्यानुसारच आपण हे अस्तर कटिंग करायचं. आणि डायरेक्ट ब्लाऊज पीस कटिंग कधीच करायचं नाही, कारण की ती गळे काही खूपच छोटे आणि काही खूप मोठे असतात. मग आपल्या अस्तरवर कटिंग व्यवस्थित असली की मग त्यानुसार आपण कमी जास्त पण करून घेता येतो. आणि जो गळ्याचा जो भाग आहे ना, मागचा पुढचा भाग, आपण ज्यावेळेस घडी टाकतो ना तर त्यावेळेस त्याला आतमध्ये टिप मारून घ्यायची. आपल्या गळ्याचं आपण जे अस्तर कटिंग केलेलं असतं त्यावर ठेवायचं आणि त्यानुसार मग बघायचं की हे किती कुठपर्यंत येतं आहे, कसं येतं आहे. तशा पद्धतीने जर केलं तर व्यवस्थित येतं ब्लाऊज आणि गळा पण उतरत नाही आणि गळ्याची मेजरमेंट जे आहे ना तर ती एकदम व्यवस्थित बसते. म्हणजे सगळ्यात पहिले आपण जो गळा कटिंग केलेला असतो त्या गळ्यावर गळा लावून आणि मध्ये किती कपडा उरतो ते बघायचं. मधला कपडा, गळ्याच्या मधला कपडा सोडून द्यायचा. मी असेच कटिंग करते, कारण की या पद्धतीने जर शिवलं ना तर शोल्डर उतरत नाही आणि जो गळ्याचं माप दिलेलं असतं ना ब्लाऊज पीसचं तर ते पण एकदम व्यवस्थित येतं. तरी मी हे चौघं पण ब्लाऊज आहे ना एकासोबतच कटिंग करते मी आता. तर हळदीचे ब्लाऊज आहे नवरीचे 2 आणि बाकीचे सप्तपदीचं आणि एक घागऱ्याचं आणि अजून एक फळाची साडी आहे. असे 4-5 ब्लाऊज आहे. तर ब्लाऊज जे आहे ना तर ते 3 पॅटर्न मी पाठीचा भाग, कटोरी आणि साईड पीस तिघं पण एकत्र कटिंग करून घेते. आणि जे काही ब्लाऊज आहे ना तर काही 3/4 आहे, काही हाफ स्लीव्जमध्ये आहे, काही तो डिझाईन करायची आहे. तर मी फक्त 3च जे पॅटर्न आहे ना तर ते एकत्र कटिंग करते. आणि जे बाकीचं जे बाहीचा भाग आहे ना मग तो जसा लागेल तसा एक वेगवेगळ्या करून कटिंग करते. कारण की मग आपल्याला 3/4 आणि छोटी स्लीव्ज दोघांचं काहीच म्हणजे कमी जास्त होतं. मग मी पहिले 3/4 कटिंग करून घेते आणि त्यानंतर राहिलेले बाहीचं कसे टाकायचे ते बघून घेते. अशा पद्धतीने कटिंग करते. ब्लाऊज शिवताना आहे ना कटिंग फार महत्त्वाची. कटिंगमध्ये जर आपण परफेक्ट जर लक्ष जर दिलं, कटिंग जर व्यवस्थित जर असली तर आपलं ब्लाऊज पण चुकत नाही आणि ब्लाऊजला आकार जो फिनिशिंग म्हणतो ना आपण ती त्याच कटिंगमध्येच असते. पण मग आपली कशी कटिंग पण व्यवस्थित लागते. त्यासाठी म्हणजे ही कटिंगचं कसं असतं, आपण ज्यावेळेस मार्जिंग करतो ना प्रत्येक पॅटर्नला मार्जिंग करतो टाकल्यानंतर, तर तो जो खडूचा पार्ट आहे ना तो आतमध्ये पॅटर्नमध्ये गेला पाहिजे आपला. आणि आपण बाहेरून कातार लावायची, म्हणजे त्याने कमी जास्त होत नाही आणि काहीच नाही. तर आता मी वरच्या साईडचं एक बाही कटिंग करून घेतलेली आहे आणि मी यांना जास्तीत जास्त तागे भरून आणलेले. तागे भरून आणले की ताग्यांमध्ये ना आता जास्त खूपच सारे 3/4 स्लीव्ज असतात. 3/4 स्लीव्जमुळे ना तागा परवडतो आणि मोठ्या जर माप जर राहिले तरी तागा परवडतो. कारण जॉईंट देण्यातच आपला भरपूर वेळ जातो आणि मग त्यामध्येच आपल्याला मग जॉईंट जरी दिला ना तर काही ब्लाऊज पीस असे असतात की आपण किती आतमधून चांगल्या अस्तरचा जरी जॉईंट दिला तरी ब्लाऊज पीस वरून आपोआप फाटायला सुरुवात होती किंवा विरतो काही ब्लाऊज पीसमध्ये. त्या दिवशी असंच झालं माझ्याकडनं. एका कस्टमरचा ब्लाऊज आहे ना इतकं छान शिवलं गेलं, पण जे कटोरी साईड पीसचा भाग आणि बाहीला जो जॉईंट दिलेला असतो तो आतमध्ये अस्तरचा जॉईंट तसाच राहिला आणि जो ब्लाऊज पीसला जॉईंट दिलेला होता तो पूर्ण निघाला. म्हणजे एकदाच ते ब्लाऊज घातलं होतं. खूप वाईट वाटलं का एवढं म्हणजे इतकं छान ब्लाऊज शिवलं होतं आणि त्या ताईंना पण खूप आवडलं. पण कसं असतं, नाराज होऊन जातं कस्टमर. ब्लाऊज पीसच असे म्हणजे आजकाल आहे ना, मी तर म्हणजे इथं एवढ्या साड्या आलेल्या आहे ना तर एक पण म्हणजे 2-3 ब्लाऊज पीस तरी असे राहणार की पूर्ण शिवल्यानंतर सुद्धा व्यवस्थित येणार नाही असे असतात. तर मग ब्लाऊज शिवताना पण असं होतं आणि ते जर मॅचिंग जर नाही शिवलं तर दुसरं विदाऊट ब्लाऊज पण एवढं परफेक्ट भेटत नाही. मग त्यामुळे त्याच्यातलं साडीतलं ब्लाऊज शिवावं लागतं. आता काही ब्लाऊज पीस तर असे तर एकाच धुण्यामध्ये पूर्ण विरघळतात आणि टिपा पण अशा कपडा डायरेक्ट सोडून देतो तो कपडा आणि टिप जशी आहे तशीच राहते. अशा पण प्रकारचे काही ब्लाऊज आहे. पण कस्टमर काही समजून घेतं आणि काहींना खूप असं किचकिच करतं की ब्लाऊज शिवलं आणि उसवलं लगेच फाटलं. आणि असं आहे, कितीही नंतर आपण जॉईंट करा, कितीही छान शिवा नंतर प्रयत्न करा तरी ते व्यवस्थित येतच नाही. किती जॉईंट उसवले ना तरी व्यवस्थित ते पाहिजे असे आपल्याला बसणार नाही.
तर हे जे आहे ना, तर हे आरीवर्कचं ब्लाऊज, याचा पण गळा कटिंग करून घेतला. आता बाही कटिंग करते. याच्या आहे ना, बाहीला आहे ना पाईपलेस टाकायची खालच्या साईडला, आणि जास्त मोठी पण नाही टाकायची आहे. म्हणजे स्लीव्ज आहे ना, फक्त किती घेतली मी याची 6.5 टाकलेली आहे. कारण म्हणजे पाईपलेस जी आहे ना तिची अशी कोपऱ्यापर्यंत येईल अशी. तर मग जास्त पण खाली आहे ना असं हात हे केला की मग जास्त खाली येते ती पाईपलेस, मग टोचते मग ती. त्यामुळे मग पाईपलेस जर ब्लाऊजला जर टाकायची असेल ना, तर आपण थोडीशी वरती करून जर टाकली तर व्यवस्थित येतं ब्लाऊज आणि दिसायला पण छान दिसतं. जे पाईपचे जे असे लूक असतात ना पाईप लेसचे, तर ते असे थोडी जर वरून जर जोडली तर एकदम छान दिसतं. मग मी आता थोडेसे वरच्या साईडला जोडणार आहे. आता हे पण झालं आहे कट करून ब्लाऊज. मी संध्याकाळचे जास्तीत जास्त ब्लाऊज कटिंग करते, आणि संध्याकाळचे ब्लाऊज जास्त कटिंग केले की सकाळीच आल्यानंतर काम आवरता भरपूर वेळ निघून जातो. मग मी सकाळीच आल्यावर थोडं जरी लेट जरी झालं ना तरी मग ब्लाऊज शिवायला पण पटापट होतात. तरी काही घागऱ्यांचे गळे असे असतात की कसंही ब्लाऊज टाका, कसंही शिवा, तरी पण ते ना असं व्यवस्थित बसतच नाही. मग मी काय केलं, अस्तरवर आहे ना जे अस्तर कटिंग केलेलं होतं ना, त्या अस्तरवर मी जसं आहे तसं टाकून घेतलं. गळा अजिबात कटिंग करत नाही, आणि गळा कटिंग केला की तिथंच आपल्याला ब्लाऊजचं म्हणजे फिनिशिंग पण येत नाही, आणि आपल्याला गळा पण मागे पुढे होऊ शकतो किंवा शोल्डर पण उतरू शकतं. आणि काही घागऱ्यांचे तर ब्लाऊज असे की गळे असे की ते ना कसेही कटिंग करा, कितीही काहीही करा मागे पुढे तरी होत नाही. आता माझं पण या घागऱ्याचा असंच होतंय, गळा आणि छोटा करून आणि साईड शिवायचा, त्या साईडने तेवढं प्रॉब्लेम येणार ब्लाऊज पण शिवायला एवढं वेलवेटचं. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.